50% आरक्षणावरून राज्यात निवडणुका होणार की नाही अशी स्थिती असताना आज सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं होतं। मात्र सुनावणी 25 तारखेला मंगळवारी होणार असल्यानं उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते गोंधळात पडलेत। सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या डोक्याचा ताप वाढला असून नेमकी नियोजन कसं करावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान निवडणुका होणार म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सर्वच बाबतीत पूर्वतयारी करून ठेवली असून जी सर्व उमेदवारांचं संपूर्ण नियोजन अर्थकारण सह पूर्ण झालंय। अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते व मतदार यांच्या जीवनावया अगोदरच उठून गेला असून काही बड्या नेत्यांनी तर सर्वच समाजातील मतदार राजासाठी वेगवेगळ्या दिवशी मेजवान्या देखील दिल्या होत्या। काही उमेदवारांनी निवडणूक येणार म्हणून यापूर्वीच भरघोस स्वरूपाच्या देणग्या विविध धार्मिक उपक्रमांना देऊन ठेवल्यात। वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या समाजाच्या मित्रमंडळांच्या भोजनावळी देखील उठल्यात। अशा निवडणुका पुन्हा पुढे गेल्यास उमेदवारांच्या खर्चात आणखीनच वाढ होणार आहे। तसेच निवडणुका पुन्हा घेतल्यास त्या कधी होतील, प्रभाग रचना पुन्हा होतील का, आरक्षण पुन्हा निघेल का असे अनेक प्रश्नाबाबत ज्येष्ठ वकील, राजकीय तज्ज्ञ यांना फोन लावून काय रे भाऊ काय होईल असा प्रश्न विचारले जातोय। यांच्याकडून विविध पक्षांचे नेते मार्गदर्शन घेत असून असे घडल्यास कसे होईल, तसे घडल्यास कसे होईल अशा सर्व बाबत माहिती घेऊन शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र निवडणुका रद्द होऊ नये अशीच एकंदरीत सर्वच उमेदवारांची मानसिकता दिसून येते। निवडणुका पुढे गेल्यास राजकीय समीकरण देखील बदलतील का याची देखील चर्चा आता होताना दिसतीये। तसेच ज्यांना डावललं गेलं ते आता सावध पावित्र्यात असून पुन्हा निवडणुका झाल्यास आपल्याला काय करता येईल याचा राजकीय आराखडा आतापासूनच बांधायला अशा सर्वच पक्षातील नेत्यांनी सुरुवात केली आहे। दरम्यान नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर सर्वच उमेदवारांमध्ये उत्साह दिसून येत होता। तसेच कार्यकर्ते देखील जोमानं कामाला लागले होते। मात्र आता 25 तारखेला काय होतं याकडे सर्वच पक्षांचे बहु उमेदवारांचे लक्ष लागले असल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।